हो गोल्डन अंकल या की जिम मध्ये येता का तुम्ही? मागे व्यायाम करून गेला आणि नाही तसं काही पटपट आणि काढायला पाहिजे. किती रांगोळ्या काढला टोटल? इतकी आपल्या घरापर्यंत किती काढला आतापर्यंत? किती काढला हो? एक 60-70 काढलं. 60-70 काढलं? पासून हा ब्रिज पुरं, हा. नंतर मग पाटील गल्ली, शनी मंदिरकडनं पाटील गल्लीचं पांतूर गल्लीचं तिथं रिक्षा स्टँड पर्यंत गेले. हा तिथून आणि असं आणि पाठीमागे घेतले. आता आमच्या गल्लीतनं असं बांधले फुलं बागेत. मग तुम्हाला हे रंगवलं कोण थोडं? मुलं किती चायना किती? हे राहून देऊ थांबा, काय अडचण नाही. चायना किती काढलाय? सगळ्यांनी फी दिली. फक्त ज्याने तू कसं दिलंस की हेडफोन हा. तसा एक तिथं ह्यो मुलगा आहे त्याने एक दिलाय गोल्डन अंकल म्हणून हा. त्याने फी दिली. बरं, जोर आहे तुमचा. मग व्यायामला या की. येतो इथं थंड प्यायला मला आनंद झाला. आनंद झाला. कोण काय दिलं तेवढं फिरलो काय तुम्ही दिला. थँक्यू. देणार घेऊ तुम्ही. बेळगावचे स्टार झालाय नाही होता. 106 केस झाले. 107 के झाले. आता मी बी बोलालो की तुमच्याकडे इथं कॅमेरा आहे, ओके. तुमचा व्हिडिओ करायला आहे, घालून टॅग करतो बघा तुम्हाला. जिमला या म्हणून हे करा. आता सांगा इथं कॅमेरा चालू आहे. असं काहीतरी सांगा. हो आयु गल्लीत राहता तुम्ही माझे. गोव्याचे दोस्त तुला 15 किलो म्हटलंय. हा होय तुमचं गौरांक दोस्त हा सांगितलं. हा हा मोर्या जिम नाही मोर्या. हा मोरे जिम. बेळगावच्या प्रत्येक युवकांनी आमचा मोर्या जिम अटेंड नक्की करायला पाहिजे. मी तर गोल्डन अंकल आलोय, तुम्ही पण सर्वांनी जिम अटेंड करून आपल्या प्रकृती चांगली सुधारा हीच गोल्डन अंकल कडून सर्वांना अपेक्षा आहे. सर्वांनी नक्की जिम अटेंड करायलाच पाहिजे. लावा टाकत विषय संपला. हे बरोबर आहे बघा. आणि थोडं देऊ काय? बरं वाटणार. थँक्यू. येस येस येस. आणि थोडं देऊ का बाटलीत भरून? मध्ये कुठेतरी पॅक आहे गटागट. थँक्यू. हा येस येस येस. थंड पॅक आहे. हे तू शर्ट बदल की म्हणाला काय? अय्या सगळं उडवाले ती. आपला आनंद व्यक्त करणार आहे.